बातमी राज्यात पावसाने हाहाकार उडवलाय आणि अशात नांदेडच्या मुखेडमध्ये तर ढगफुटी सदृश पाऊस झालाय। याचा फटका जवळपास 800 गावांना बसलेला आहे। हसनाळ गावामध्ये तर 5 जण वाहून गेलेले आहेत। 3 महिलांचे मृतदेह हाती लागलेले आहेत। बघूया त्या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यात असं आभाळ कोसळलंय। ढगफुटी सदृश्य पावसामुळे 6 गावांना पुराचा वेढा पडल्यानं हाहाकार उडालाय। लिंडी नदीचं पाणी हसनाळ गावात शिरल्यानं अख्खं गाव पाण्यात बुडालंय। पाणी वाढत असल्यानं काही गावकरी रविवारी रात्री बाहेर पडले, पण 20 ते 25 जण अडकून पडले होते। अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ कडून रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलंय। मात्र गंभीर पूर परिस्थितीमुळे एनडीआरएफच्या पथकाला बचाव कार्यात अडथळा आल्याचं बघायला मिळालं। अडकलेल्या महिलांना बचाव पथकानं बाहेर काढल्यानंतर त्यांनी एकच आक्रोश केला। मुखेड तालुक्यातील भेंटेगाव, मुक्रमाबाद, भिंगोली, रावणगाव, भासवाडी आणि मारजवाडी या गावातही पावसानं कहर केला। शेत शिवारात पाणी, रस्त्यावर पाणी, नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी दिसतंय। मुक्रमाबाद गावात पुराच्या पाण्यात बुडून 50 म्हशींचा मृत्यू झालाय। देगलूर उदगीर महामार्गावर नदीच्या पुराचं पाणी आल्यानं एक कार पूर्णपणे बुडली होती। ही बुडालेली कार बाहेर काढण्यासाठी ट्रॅक्टरची मदतही घ्यावी लागली। आपल्याकडे मुखेड तालुक्यामध्ये लिंडी धरणाचं जे काही प्रभाव क्षेत्र आहे त्याच्यामध्ये काल रात्री प्रचंड पाऊस झाला। आमची सकाळपासून पहाटे 4:30 पासून आमची रेव्हेन्यूची टीम तिथं हजर आहे आणि एसडीआरएफच्या पथकाने पण बचाव कार्य सकाळी चालू केलं आहे। पोलिसांची क्विक रिस्पॉन्स टीम पण त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि एक अतिरिक्त मदत आम्हाला लागेलच म्हणून आम्ही बॉम्बे सॅपर्स म्हणून आर्मीचं जे युनिट आहे छत्रपती संभाजीनगरचं, तर त्यांना आम्ही पाचारण केलेलं आहे। ते पण आता पोहोचत आहेत। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात अतिवृष्टीनं लेंडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। शिवाय लातूर, उदगीर आणि कर्नाटकमधून मोठ्या प्रमाणात पाणी येतंय। पूर परिस्थिती गंभीर असल्यानं मिलिटरीच्या 20 जवानांची टीम नांदेडमध्ये दाखल झाली आहे। नांदेडमधील परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतलाय। नांदेडच्या संदर्भात मी सांगितलं की त्या ठिकाणी जवळपास मुक्रमाबाद या भागामध्ये मुखेडमध्ये 206 mm असा पाऊस पडलेला, म्हणजे ढगफुटी सदृश अशा प्रकारचा पाऊस पडल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी डिस्ट्रप्शन निर्माण झालं आणि लोक खूप मोठ्या प्रमाणात अडकले होते। पण एनडीआरएफने आणि आता मिलिटरी पण तिथे पोहोचली आहे। सगळ्यात जास्त रावणगावमधनं 206 आपण लोकांना काढलेलं आहे। 4 गावांमध्ये विशेषतः लोक फसले, त्यात सर्वात जास्त जिथे फसले होते ते जवळपास बाहेर निघालेले आहेत। बाकी ठिकाणचे लोकांना बाहेर काढणं चाललेलं आहे। नांदेड सारख्या ठिकाणी तर ढगफुटी झालेली आहे आणि म्हणून तिथे बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे। एनडीआरएफ आहे, एसडीआरएफ आहेत, स्थानिक यंत्रणा आहेत, ते अतिशय वेगाने त्या ठिकाणी काम करत आहेत। काही गावामध्ये काही लोक अडकलेली होती, त्यांनाही बाहेर काढण्यात आले आहेत। 5 लोक जवळपास बेपत्ता आहेत, अजून नक्की सांगता येत नाहीत, त्या घरामध्ये का तिथपर्यंत जाता येत नाही आणि म्हणून त्यांचं शोधकार्य सुरू आहे। त्याचबरोबर जनावरं जी आहेत, बकऱ्या असतील, गायी असतील, जवळपास 200-250च्या वर ही काही पावसामध्ये वाहून गेलेली आहेत आणि नांदेडमध्ये सगळे आम्ही लक्ष ठेवून आहोत। अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे शेतात पिकांऐवजी पाणी तुडुंब भरलंय। हाताशी आलेले सोयाबीन, कापूस, मूग, तूर ही पिकं पाण्याखाली गेली आहेत। ढगफुटीमुळे शेतीचं 100% नुकसान तर झालंच आहे, शिवाय साठवलेलं धान्य, संसार उपयोगी साहित्य सुद्धा पाण्यात वाहून गेलंय। राजीव गिरी, पुढारी न्यूज, नांदेड।